नमस्कार. पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेमध्ये आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेरणा रडत तेजाला मिठी मारते. तेव्हा तेजा टेन्शनमध्ये येऊन म्हणते, "यार सगळं टेन्शन आपल्यालाच. काय काय करायचं आपण?" आणि टेन्शनमध्ये येऊन म्हणते, "मिठू तुला काय वाटतं?" मिठू श्वेताला सारखा कॉल ट्राय करत असते. प्रेरणा तिच्या जवळ जाऊन म्हणते, "तुला काही कळलं का? तू अशी का वाटते आहे रडल्यासारखी?" तेव्हा तेजासुद्धा तिथे जाते आणि विचारते, "काय झालं मिठू?" आणि विचारते, "तू श्वेताला फोन करते आहेस का?" मिठू रडत म्हणते, "मला खूप स्ट्रेस आला आहे." प्रेरणा धावत जाऊन स्वामींसमोर हात जोडते आणि म्हणते, "स्वामी, आमची श्वेता जिथे कुठे असेल तिथे तिच्यावर लक्ष असू द्या." तेव्हा तेजा म्हणते, "जे काही करायचं आहे ते आपल्यालाच करावं लागणार आहे." प्रेरणा टेन्शनमध्ये येऊन म्हणते, "पण आपण काय करायचं?" यावर तेजा म्हणते, "आपण पोलिसांमध्ये जाऊया का सरळ?" तेव्हा प्रेरणा घाबरून म्हणते, "नाही, नको. पोलिसात वगैरे नाही जायचं इतक्यात." तेव्हा तेजा रागाने म्हणते, "इतक्यात म्हणजे? अगं, आपल्याबरोबर चुकीचं घडत असेल तर ताबडतोब पोलिसात जायला हवं." तेव्हा प्रेरणा तेजाला म्हणते, "एवढं सोपं वाटतं का तुला सगळं? एकट्या मुलीसाठी काहीही सोपं नसतं तेजा. उद्या पोलिसात गेलो तर गोंधळ होईल सगळीकडे आणि मग ते आपल्यालाच महागात पडेल." मिठू खूप टेन्शनमध्ये येते. तेजा म्हणते, "काय करायचं मग? कालपासून तिला कॉल ट्राय करतोय. कॉलसुद्धा लागत नाही तिचा." तेव्हा प्रेरणा मिठूजवळ येऊन म्हणते, "मिठू, तू तिला कॉल करत राहा." मग मिठू परत श्वेताला कॉल ट्राय करायला लागते. यानंतर आपण इकडे पाहतो की मनोजची आई बडबड करत असते की 2-2 सुना आहेत घरामध्ये. पण एक सुद्धा कामाची नाही. एकीला बॅरिस्टरीन व्हायचं आहे आणि एक तर काय बधीरच आहे. सगळीकडे मलाच मरावं लागतं. तितक्यात श्वेताला मिठूचा कॉल येतो. मिठू ओरडून म्हणते, "श्वेता अगं आहेस कुठे तू? टेन्शनने आम्हाला हार्ट अटॅक यायची वेळ आली आहे. फोन का लागत नाही तुझा? कुठे आहेस तू?" श्वेता मिठूला म्हणते, "वेडी आहेस का तू? जरा शांत हो." मिठू रागाने म्हणते, "काय सांगते? किती टेन्शन आलं होतं आम्हाला. पोलिसात जाणार होतो आम्ही." तेव्हा श्वेता घाबरून विचारते, "गेला नाहीत ना?" मिठू रागाने म्हणते, "नाही गेलो. पण टेन्शन द्यायची काही लिमिट असते की नाही?" मनोजची आई श्वेताकडे बघून तोंड वाकडे करत असते. श्वेताचं अचानक त्यांच्याकडे लक्ष जातं आणि तिला काहीतरी सुचतं आणि ती मिठूला कॉलवर म्हणते, "हां, बोला इन्स्पेक्टर सावंत. जय हिंद." इकडे मिठू आश्चर्याने म्हणते, "इन्स्पेक्टर सावंत, काय बडबडते आहेस? वेडी आहेस का?" तेजा आणि प्रेरणासुद्धा मिठूकडे आश्चर्याने बघायला लागतात आणि त्या मिठूला फोन स्पीकरवर टाकायला लावतात. श्वेता कॉलवर म्हणते, "हो सर, मी त्याच सासूच्या मागावर इथपर्यंत आली आहे, जिच्या जाचाला कंटाळून बिचारी सून पळून आली आहे इथे. मुलगी शिकली, प्रगती झाली हे फक्त म्हणायला आहे. अजूनही कित्येक सासवांना आपली सून चुलीजवळच बसून राहायला हवी असते." मनोजची आई घाबरून श्वेताचं बोलणं ऐकत असते. तर इकडे मिठू, प्रेरणा आणि तेजा आश्चर्याने श्वेताचं बोलणं ऐकत असतात. श्वेता पुढे म्हणते, "सून म्हणजे घरकाम करणारं मशीनच वाटतं त्यांना. पण तुम्ही काळजी करू नका सर, तुम्ही अगदी निश्चित राहा. अशा सासवांना धडा शिकवण्याच्या ड्युटीवरच आली आहे मी इथे. आता नवीन वर्षात अशा सासवांना धडा शिकवण्याचं काम आपण करूया. मी बेड्या ठोकते तिला आणि चौकीवर हजर करते की नाही ते तुम्ही बघाच." मिठू विचारते, "अगं, हे काय बडबडते आहेस? लग्न कधी केलंस आणि कोण सासू?" तेजाला श्वेता काय बोलते आहे ते समजतं आणि ती खूप खुश होते आणि मिठूला म्हणते, "बिंडोक, अगं वल्लरीकडे आहे ती." तेव्हा श्वेता म्हणते, "हो सावंत सर, बरोबर आहे तुमचं." आणि हळूच फोन स्पीकरवर टाकते आहे असं सांगते. मनोजची आई खूपच घाबरलेली असते. तेजा लगेच आवाज चेंज करून बोलायला लागते की "सब इन्स्पेक्टर श्वेता, तुम्ही त्या सासूला आपल्या ताब्यात कधी घेणार आहात?" श्वेता म्हणते, "सर, मी लवकरात लवकर ताब्यात घेते. सुनेच्या स्वप्नांची होळी करणाऱ्या सासूला कडक शिक्षा व्हायलाच हवी." प्रेरणाला काही समजत नाही आणि ती आश्चर्याने विचारते, "काय चाललं आहे हे सगळं?" मिठूसुद्धा श्वेता आणि तेजाला साथ देत आवाज चेंज करून प्रेरणाला म्हणते, "काय चाललं आहे काय? काय चाललं आहे? कॉन्स्टेबल वालावकर, गप्प बसा." आणि ती श्वेताला म्हणते, "सब इन्स्पेक्टर श्वेता, तुम्ही नीट ऐका. गेल्या वेळी त्या 4 सासवांबरोबर तुम्ही जे काही एन्काउंटर केलं होतं तसं काही करू नका. डायरेक्ट चौकीत आणा. उलटं टांगा आणि मिरचीची धुरी द्या फक्त." हे ऐकून मनोजची आई खूपच घाबरते. तेजा म्हणते, "हो, घरगुती उपाय या बायकांना बरोबर वठणीवर आणतात. तुम्ही एक काम करा, तुम्ही त्यांना चौकीमध्ये घेऊन या. आपण इथे त्यांची चांगली पूजा घालूया." मनोजची आई घाबरून आतमध्ये निघून जाते. श्वेता हसत कॉलवर म्हणते, "तेजा साहेब, मिठू साहेब, पाखरू उठून घाबरून निघून गेले. चांगलीच घाबरली आहे वल्लरीची सासू." असं म्हणून त्या हसायला लागतात. तेजा म्हणते, "एक मिनिट, हे सगळं ठीक आहे, सगळं बाजूला राहिलं. तू सटकू आहेस हे माहिती होतं श्वेता, पण तू एवढी सटकू आहेस हे माहीत नव्हतं." प्रेरणा म्हणते, "हो ना, अशी आम्हाला कोणाला न सांगता डायरेक्ट निघून गेलीस." मिठू म्हणते, "एवढं तुला मी समजावलं होतं, मला वाटलं तुला पटलं असेल." श्वेता म्हणते, "खूपच काळजी वाटली गं वल्लरीची, म्हणून निघून आले बघ." प्रेरणा विचारते, "पण काय गं, खरंच तिला खूप त्रास देतात का तिकडे?" तेजा विचारते, "तिची सासू म्हणजे टिपिकल सासू कॅटेगरीमधलीच आहे का?" श्वेता म्हणते, "खूपच त्रास आहे बघ, सारखी कामाला लावते वल्लरीला. एक काम झालं की दुसरं देते. अभ्यासाला वेळच देत नाही. अभ्यासाला बसूच देत नाही." तेजा म्हणते, "अच्छा, म्हणून तू सासूचा क्लास घ्यायला तिकडे गेली आहेस का?"
तेव्हा श्वेता म्हणते, "क्लास कसला? चांगला धडा शिकवते की नाही बघ त्या हेनरीला. वल्लरीच्या इथून सुटका करून परत नाही ना घेऊन आले तर नाव नाही सांगणार श्वेता बक्कळ." प्रेरणा थोडी टेन्शनमध्ये येऊन म्हणते, "श्वेता, तू आपल्या वल्लरीला परत घेऊन ये, पण तिकडे फार काही करू नको. शेवटी सासर आहे गं तिचं." श्वेता म्हणते, "सासर आणि त्रास हे इक्वेशनच बदलून येते मी आता." तेजा म्हणते, "एक नंबर श्वेता, 3-4 कानाखाली सुद्धा ठेवू नये तिच्या सासूला." असं म्हणून त्या फोन कट करतात. प्रेरणा आश्चर्याने तेजाला म्हणते, "3-4 कानाखाली ठेवू नये काय 3-4 कानाखाली ठेवू नये?" तिकडे आधीच वल्लरीला त्रास होतोय, त्यात श्वेतामुळे काही नको व्हायला. तेजा म्हणते, "अजून काय होणार आहे?" आणि आपली जळगाव कन्या वल्लरी पूर्ण बुलबुल बागेसाठी उभी राहिली, पण तिला स्वतःसाठी उभं राहता येत नाही. मग कोणीतरी पाहिजे ना तिच्या सासूला वठणीवर आणण्यासाठी आणि म्हणते, "यार मला पण जायचं होतं. ही श्वेता मला का नाही घेऊन गेली?" असं हात शिवशिवतायत ना माझे. असं वाटते की द्यावी एक त्या सासूला. असं म्हणून ती मिठू आणि प्रेरणाला जोरात चटका मारते. प्रेरणा स्वामींजवळ जाऊन हात जोडून म्हणते, "स्वामी तुम्हीच समजावा आता यांना." तेजा मिठूला म्हणते, "श्वेताचा फोन लागला, टेन्शन गेलं. जा आता तू अंघोळ करून घे." पण मिठू खूपच टेन्शनमध्ये असते. ती कोणाला तरी कॉल ट्राय करत असते, पण फोन लागत नसतो. यानंतर आपण पाहतो की वल्लरी किचनमध्ये काम करत असते. तितक्यात तिला कोणाचा तरी कॉल येतो. ती फोन बघून म्हणते, "बापरे! हा तर नानावटी सरांचा ऑफिसमधला कॉल दिसतोय." असं म्हणून ती कॉल रिसीव्ह करते. ऑफिसमधून नानावटी सरां ऑफिसमधून ॲडव्होकेट चौधरींचा कॉल आलेला असतो. त्या वल्लरीला म्हणतात, "नेमकं काय चाललं आहे तुमचं? सुट्टी किती दिवसांची आहे तुमची? खूप कामं पेंडिंग आहे तिथे. जॉइन कधी करणार आहेस ते सांग." वल्लरी घाबरून म्हणते, "मी लवकरात लवकर जॉइन होईन." ॲडव्होकेट चौधरी म्हणतात, "खूप उपकार होतील, या लवकर." असं म्हणून त्या फोन ठेवतात आणि रागाने म्हणतात, "हिचं नेहमीचं काय चाललेलं असतं काय माहिती? धड हिला बोलताही येत नाही आणि कामही येत नाही." वल्लरी खूप टेन्शनमध्ये येते आणि मनातच म्हणते, "यांना तर मी सांगितलं की मी जॉइन करते म्हणून. पण सासूबाई मला इथून सोडतील तेव्हाच मी जाऊ शकेल ना." तितक्यात तिथे श्वेता येते आणि म्हणते, "वल्लरी, तुझ्या त्या खडूस सासूला धडा शिकवण्याची चांगलीच आयडिया माझ्या डोक्यात आली आहे." आणि म्हणते, "मला सांग, तू या घरात सगळ्यात जास्त कोणाला घाबरते?" वल्लरी इकडे-तिकडे बघून घाबरत म्हणते, "सासूबाईंनाच." पण तशा त्या खूप प्रेमळ आहेत. श्वेता म्हणते, "काही गरज नाही त्यांची बाजू घ्यायची. तू माझं ऐक. तू ज्यांना घाबरते ना, त्यांना घाबरवण्याचं शस्त्र सापडलं आहे मला." वल्लरी घाबरून म्हणते, "नाही श्वेताताई, नको. आपण असं नको करायला." श्वेता म्हणते, "तुला यायचं आहे ना मुंबईला? मग मी सांगते ते ऐक. जर का त्यांनी विचारलं मी कोण आहे तर सांगायचं पोलीस." वल्लरी आश्चर्याने म्हणते, "काय? पोलीस?" तेव्हा श्वेता म्हणते, "हो, मी पोलीस आहे. कळलं का?" वल्लरी म्हणते, "अहो, असं खोटं नाही सांगायचं. बरं नाही दिसत श्वेताताई ते." श्वेता वैतागून म्हणते, "अगं राणी, हे सगळं कोणासाठी चालू आहे? तुझ्यासाठीच ना? मग प्लीज ऐक. तुला मनोजची शपथ आहे." तेव्हा वल्लरी नाईलाजाने तयार होते. यानंतर आपण पाहतो की मनोजची आई आतमध्ये लपून बसलेली असते. मनोजचे बाबा आतमध्ये येताच तेव्हा ती खूप घाबरते आणि घाबरून ओरडायला लागते की "मला मारू नका. मी काही नाही केलं. मी कोणाला त्रास नाही दिला." मनोजचे बाबा त्यांना शांत करत म्हणतात, "अगं इंदुमती, काय झालं? कोणाला त्रास नाही दिला तू? आणि एवढी का घाबरली आहेस तू?" मनोजची आई घाबरत विचारते, "अहो ते एन्काउंटर काय असतं?" मनोजचे बाबा म्हणतात, "तुला एवढं पण माहीत नाही का? ते पळताना पोलीस गोळी मारतात ना, त्याला एन्काउंटर म्हणतात. पण ते तर चोर, दरोडेखोर, गुंड यांच्यासाठी असतं." मनोजची आई खूप घाबरते आणि म्हणते, "मी नाही चोरी केली. मी चोर नाही." आणि त्यांना भास होतो की तिथे श्वेता येते आणि म्हणते, "चोरी नाही, खून केला आहे तुम्ही. तुमच्या सुनेच्या स्वप्नांचा गळा दाबला आहे तुम्ही. तिला वकील व्हायचं आहे ना, तर मुद्दाम त्रास देताय तिला, अभ्यास करू देत नाही. तुमच्यासारख्या सुनेला त्रास देणाऱ्या 4 सासवांचा एन्काउंटर केला आहे मी या अगोदर आणि आज 5व्या तुम्ही." तेव्हा मनोजची आई खूप घाबरते. श्वेता बंदुकीचं टोक मनोजच्या आईवर रोखून म्हणते, मरायला तयार व्हा." मनोजची आई घाबरून रडत म्हणते, "मी काही नाही केलं. मला मारू नका. मी खरंच काही नाही केलं." मनोजचे बाबा त्यांना शांत करत म्हणतात, "काय बोलते आहे तू? कोण मारतंय तुला? काय झालंय नक्की?" यानंतर आपण पाहतो की प्रेरणा बाहेर निघालेली असते. ती तेजाला विचारते, "रोशन आंटी असेल ना आता घरात?" तेव्हा तेजा म्हणते, "असेल किंवा नसेल काही माहीत नाही. पण तुझं काय काम आहे त्यांच्याकडे?" प्रेरणा म्हणते, "हे श्रीखंड. श्रीखंडाचा डबा नेऊन ठेवते ना त्यांच्या फ्रीजमध्ये. आपला फ्रीज मेला बंद पडला आहे ना, त्यामुळे खूपच घोळ झाला आहे. श्रीखंड फसफसलं म्हणजे त्यात मुंबईतली थंडी. म्हणजे सीझन थंडीचा आहे, पण थंडी नाहीच आहे." तेव्हा तेजा म्हणते, "म्हणलं होतं ना, थंडी म्हणजे फक्त पुण्यातच." तर दुसरीकडे मिठू कोणासोबत तरी मोठ्याने कॉलवर बोलत असते, की "ऑडिशन आवडलं तुम्हाला म्हणून कॉल केला होता ना तुम्ही? अहो मी ₹10,000 भरले आहेत त्या जयपूरच्या तिकिटाचे." तेव्हा कॉलवर तिला सांगतात, की "मॅडम तुम्ही कास्टिंग एजन्सी नाही तर PGPP प्रोडक्शन हाऊसमध्ये कॉल केला आहे आणि असंही तुम्हाला कोणता कॉल आला होता आणि जयपूरचं कसलं तिकीट?"
तेव्हा मिठू रडत सांगते, की "राधिका आहे ना, त्यांचा फोन आला होता मला. मी तिला कंटिन्यू फोन करत आहे, पण त्यांचा फोन बंद येतोय. म्हणून मी तुमच्या लँडलाईनवर फोन केला आहे. त्यांनी मला सांगितलं, की मला जयपूरला शूट आहे. माझं नेमकं काय चाललं आहे ते कळत नाही. प्लीज जरा बघून सांगता का?" तेव्हा तिला कॉलवर सांगतात, की "अहो, ती राधिका एक नंबरची फ्रॉड आहे. तिने क्यूआर कोड पाठवला असेल ना तुम्हाला आणि ₹10,000 मागणी केली असेल. तिने याआधीसुद्धा काही लोकांना फसवलं आहे. तिचा आमच्या प्रोडक्शन हाऊसशी काहीही संबंध नाही. आणि त्या बॉर्नस्टार कास्टिंग एजन्सी तर नाहीच नाही. आम्ही आधीच पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली आहे. तुम्ही सुद्धा करा. एक नंबरची फ्रॉड आहे ती राधिका." असं म्हणून ते फोन ठेवतात. मिठू खूप शॉक होते आणि रडायला लागते. तेजा आणि प्रेरणा तिच्याजवळ येऊन विचारतात, "काय झालं गं? कोण फ्रॉड आहे? काय झालंय?" पण मिठू काहीच बोलत नाही. यानंतर आपण पाहतो की संगीता मनोजच्या आईचं डोकं चेपून देत असते. मनोजची आई संगीताला म्हणतात, "काय गं संगे, दिवसभर बकरीसारखी चरत राहतेस, तरीसुद्धा हातामध्ये जोर कसा नाही? खूप डोकं दुखतंय माझं, व्यवस्थित दाब." संगीता विचारते, "पण आज एवढं का दुखतं आहे डोकं? जास्त वापरलं गेलं आहे का?" तेव्हा मनोजची आई रागाने म्हणते, "सासूला टोमणे मारतेस का? गुपचूप डोकं दाब." आणि परत मोठ्याने ओरडत म्हणतात, "माझ्या डोळ्यात बाम घालवलास, काजळ लावल्यासारखं मला डोळ्यात बाम लावलास. मुद्दाम केलंस ना? म्हणजे माझे डोळे गेले की तुम्ही दोन्ही सुना काही करायला मोकळ्या." असं म्हणून त्या ओरडायला लागतात. तितक्यात तिथे श्वेता येते आणि म्हणते, "कलम 127, सुनेचा मानसिक छळ करणे, 3 वर्षाची सक्त मजुरी. कलम 127, कलम 135, कारणाशिवाय तिच्यावर ओरडणे, 3 महिने कोठडी आणि रुपये 2 लाख दंड." तेव्हा मनोजची आई खूप घाबरते आणि संगीताला घाबरून म्हणते, "संगे, चुकून होतं कधीतरी, माझ्या पण हातून होतं. काही हरकत नाही. तू जा, तुझं काम कर." श्वेता म्हणते, "सुनेचा सतत अपमान करणं, तिला घरात नोकरासारखं वागवणं, कलम 135, पोट कलम 210 सुनेच्या घरच्यांना बोलणं, त्यांचा अपमान करणं म्हणजे कलम 152, पोट कलम 14 म्हणजे कमीत कमी 6 महिने कोठडी." मनोजची आई घाबरून म्हणते, "बापरे! अहो, ह्या माझ्या सुना नाहीत. मी एकदम लेकीसारखं वागवते त्यांना. विचारा तुम्ही त्यांना." श्वेता म्हणते, "काकी अहो, किती कलमं लावायची? एकातून सुटलात तर दुसऱ्यात अडकालच की." आणि रागाने विचारते, "का पुस्तक फाडलं वल्लरीचं? कायद्याचं पुस्तक फाडणं हा किती मोठा गुन्हा आहे माहिती आहे का तुम्हाला?" मनोजची आई घाबरून विचारते, "किती मोठा?" श्वेता म्हणते, "जन्मठेप म्हणजे आयुष्यभर कोठडीत, मरेपर्यंत." संगीता घाबरून म्हणते, "म्हणजे तुम्ही सासूबाईंना घेऊन जाणार?" श्वेता म्हणते, "घेऊन जाऊ शकते. आयुष्यभर कोठडीत राहायचं सोपं नसतं. हाडं मोडेपर्यंत खडी फोडायला लावतात, संडास साफ करायला लावतात, अख्ख्या जेलची भांडी घासायला लावतात." मनोजची आई घाबरून रडायला लागते. श्वेता म्हणते, "सकाळी नाश्त्याला काय असतं माहिती आहे का जेलमध्ये? चाबकाचे फटके, सकाळच्या चहानंतर 50 आणि संध्याकाळच्या चहानंतर 50." मनोजची आई घाबरून श्वेतासमोर हात जोडून तिची माफी मागत म्हणते, "चुकलं माझं. या मला दोन्ही सुना एकदम मुलीसारख्या आहेत. रागाच्या भरात मी कधी-कधी बोलते, पण आता ते सुद्धा नाही बोलणार. आई शपथ नाही बोलणार." श्वेता म्हणते, "काकी, एवढी जर भीती वाटते ना जेलमध्ये जायची, तर नीट वागा की मग. कशाला उगीच आरडाओरडा करत फिरताय? आणि आता मी काय सांगते ते नीट ऐका आणि मी जसं सांगते तसंच वागा." आणि विचारते, "आलं का ध्यानात?" मनोजची आई घाबरून म्हणते, "हो, एकदम तसंच वागेन मी." आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.